नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये। आताच तुमच्या सगळ्यांचे थेरीचे पेपर झालेले आहेत आणि आय होप सगळ्यांना थेरी पेपर एकदम सोपे गेले असावेत। आता वायवा चालू आहे आणि वायवा वेगवेगळ्या कॉलेजनुसार वेगवेगळी होते। काहींची क्रियाची असेल अगोदर, काहींची रचनाची असेल, काहींची संस्कृतची असेल। तर ते आपण सब्जेक्ट वाईज बघतोय। सब्जेक्ट वाईज आपण वायवाची प्रिपरेशन कशा पद्धतीने केली पाहिजे हे आपण बघतोय। तर 4 व्हिडिओ जे आहेत, 4 सब्जेक्टचे 4 व्हिडिओ आपण YouTube चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। लास्टचा एक संस्कृतचा व्हिडिओ राहिला होता, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया की संस्कृतची प्रिपरेशन आपण कशा पद्धतीने केली पाहिजे। तर आपल्याला माहिती आहे वायवाला जाण्या अगोदर आपण काय काय प्रिपरेशन केली पाहिजे। तर आपल्याला जे काही मुलं आहेत, मुलांचे केस आणि बियर्ड व्यवस्थित असलं पाहिजे, त्यांचं शर्ट क्लीन असले पाहिजे, पॅन्ट क्लीन असली पाहिजे, इस्त्री केलेली असली पाहिजे। त्याचबरोबर ज्यांचे शूज जे आहेत हे शूज फॉर्मल असावेत आणि क्लीन असावेत। त्यानंतर आपल्याला काही गोष्टी कॅरी करायच्या आहेत इम्पॉर्टंट। तर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, तर ते आपल्या कॉलेजचं आयडी कार्ड आपल्याला कॅरी करायचं आहे, विसरायचं नाही। त्याचबरोबर हॉल तिकीट आहे। त्यानंतर जे जर्नल आहे, तुम्ही जर तुम्हाला जर जर्नल दिलं असेल तर ते तुम्हाला घेऊन जायचंय, किंवा रेकॉर्ड बुक तुमची असेल, तुमचं नॉन लेक्चर ऍक्टिव्हिटी असेल, किंवा तुम्ही काही कंपायलेशन बनवलं असेल, काही फाईल्स बनवली असेल, तर हे सगळं गोष्टी आपल्याला सोबत घेऊन जायच्या आहेत। त्यानंतर आता वायवा कशा पद्धतीने घेतली जाते बघा। तर आपण मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन त्याच्या अगोदर बघूया की मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीचं आहे। आता तुम्ही पेपर 1 थेरी दिलं आहे। पेपर 1 किती मार्कासाठी होता मित्रांनो? पेपर 1 100 मार्कासाठी होता। पेपर 2 दिला आहे। पेपर 2 किती मार्कासाठी होता? पेपर 2 होता सर 100 मार्कासाठी। तर थेरी किती मार्कासाठी झाली? 200 मार्कासाठी झाली। आता आपल्याला प्रॅक्टिकल बघायचं आहे। प्रॅक्टिकल किती मार्कासाठी आहे? प्रॅक्टिकल आपल्याला 100 मार्कासाठी आहे। फक्त फक्त आणि फक्त 100 मार्कासाठी प्रॅक्टिकल आहे। मग हा सब्जेक्टला मार्क किती आहे सर? या सब्जेक्टला टोटल 300 मार्कचा हा सब्जेक्ट आहे। टोटल किती मार्क सब्जेक्ट आहे? 300 मार्कचा सब्जेक्ट आहे। तर हे आपण थेरी तर दिलेली आहे, थेरीमध्ये तर आपण पास होणार आहोत सगळे। परंतु जे प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल कशा पद्धतीने 100 मार्कचं आहे, किंवा याचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने केलं गेलं ते बघूया। तर वायवा जे आहे, यामध्ये वायवा आहे, वायवाला सर्वात जास्त मार्क आहेत। वायवा तुमची 75 मार्काची वायवा आहे। 75 मार्क्स तुम्हाला वायवासाठी दिलेले आहेत। इलेक्टिव्ह जे आहेत, हे इलेक्टिव्हचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, इलेक्टिव्ह कंप्लीट केले असतील, याला 10 मार्क आहेत। त्यानंतर इंटरनल असेसमेंटला तुम्हाला 15 मार्क आहेत। असे मिळून हे 100 मार्काचं तुमचं प्रॅक्टिकल होणार आहे। त्यामध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय आहे? वायवा आहे। तर या वायवाचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने केलं गेलं आहे ते अगोदर बघूयात आपण। तर बघा, पहिला मुद्दा जो आहे यामध्ये वायवाच्या 75 मार्कापैकी रीडिंगचा। तर ही रीडिंग करायची असते तुम्हाला। रीडिंग काय करायची असते सर? तर एक्झामिनर जो आहे तो एखादी संहिता घेऊन बसलेला असतो आणि त्या संहितेमधला एखादा तुम्हाला श्लोक वाचायला लावतो। तर तो श्लोक तुम्ही कशा पद्धतीने वाचता त्यावरती तुमचे मार्क डिपेंड असतात। हे तुम्हाला आहे 10 मार्कासाठी। हा श्लोक वाचायला वाच म्हणून असं सांगतात, तर तो श्लोक तुम्ही कशा पद्धतीने वाचतात त्यावरती डिपेंड करतं की तुम्हाला मार्क्स किती मिळणार आहेत। त्यानंतर आहे आता शब्दरूपानी आणि कारकानी। कारक किंवा शब्द रूप तुम्हाला विचारले जाऊ शकतात। शब्दरूप म्हणजे काय? तर एखादा शब्द म्हणायला सांगू शकतात, देव शब्द म्हण, नदी शब्द म्हण, किंवा राम शब्द म्हण। त्यांच्या मनावरती एखादा शब्द म्हणायला लावू शकतात ते। हे किती मार्कासाठी आहे? हे सुद्धा 10 मार्कासाठी आहे। त्यानंतर संधी। आता एखादी संधी तुम्हाला ओळखायला लावू शकतात की कोणती संधी, विसर्ग संधी आहे, स्वर संधी आहे, व्यंजन संधी आहे, कोणती संधी हे ओळखायला सांगू शकतात। पदच्छेद। आता एखाद्या पदाचा छेद करायला सांगू शकतात। जसं की धर्मक्षेत्र हा शब्द आहे, तर हा कशा पद्धतीने फोड केली पाहिजे याला, धर्म प्लस क्षेत्रे, अशा पद्धतीचे हे पदच्छेद करायला सांगू शकतात। त्यानंतर धातू रूपाने। आता हे जे धातू रूप, एखादा धातू देतील तुम्हाला, जसं की भू धातू देतील, भू धातूचे रूप कशा पद्धतीने आहेत अशा पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो। किंवा गम धातू देतील, या गम धातूचे कशा पद्धतीने त्याचे रूप आहेत, तर हे आपल्याला सांगायचे आहेत। त्यानंतर आता समास। समास खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। समास म्हणजे समास तर 5 मार्काला आहे, परंतु या समासवर हमखास ते क्वेश्चन विचारतात की जसं की आता एखादा शब्द देतात राम लक्ष्मणो। राम लक्ष्मणो हा कोणता समास आहे? तर हा द्वंद्व समास आहे। त्यामध्ये दोन आहेत, राम प्लस लक्ष्मण, रामंच लक्ष्मणंच, हा द्वंद्व समास आहे। त्याचबरोबर राजपुत्र, राजपुत्र काय आहे? तत्पुरुष समास आहे। तर हे एक्झाम्पल देतील आणि त्यामध्ये तुम्हाला समास ओळखायला ते सांगू शकतात। त्यानंतर एखादी परिभाषा आहे, निरुक्ती आहे, एखाद्या शब्दाची निरुक्ती तुम्हाला सांगायला सांगू शकतात, किंवा त्याची डेफिनेशन काय आहे, परिभाषा काय आहे, आयुर्वेदाची परिभाषा काय आहे, हे तुम्हाला 5 मार्कासाठी आहे, हे तुम्हाला विचारू शकतात। त्यानंतर आता अन्वय। हा जो अन्वय करा म्हणून मार्ग आहे, एखादं वाक्य आहे, ते वाक्याचा आपल्याला अन्वय करा अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारतात। हे किती आहे? 10 मार्कासाठी आहे। त्यानंतर एखादं वाक्य तुमच्या मनाने तयार करा,
किंवा स्वतःचं इंट्रोडक्शन द्या असं सुद्धा क्वेश्चन विचारतात. मम नाम कृष्णा अस्ती, अशा पद्धतीने तुमचं जे नाव आहे ते तुम्हाला सांगायचंय किंवा तुमचं इंट्रोडक्शन द्यायचंय. हे सुद्धा तुम्हाला 10 मार्कासाठी आहे. त्यानंतर बघा, जे तुमचं रेकॉर्ड तुम्ही राईट केलेलं आहे किंवा तुमचं जर्नल वगैरे काय आहे, तर यामध्ये काय काय गोष्टी आल्या पाहिजे यांची लिस्ट त्यांनी दिलेली आहे. यामध्ये बघा अन्वय, यामध्ये ह्या गोष्टी असायला पाहिजेत. अन्वय, त्यानंतर पदच्छेद, त्यानंतर समास, शब्दरूपानी, धातुरूपानी आणि भावार्थ, ह्या 6 गोष्टी यामध्ये असायला पाहिजेत. त्याचबरोबर 40 श्लोक पाहिजे. संस्कृतच्या पेपर 2 मधले 40 श्लोक तुम्हाला यामध्ये लिहायचे आहेत. कमीत कमी 40 श्लोक, भावार्थ, धातुरूपानी, शब्दरूपानी, समास, पदच्छेद आणि अन्वय. आता हे जर्नल शक्य नाही, तुम्हीच लिहायचे, तुमच्या हातानेच लिहायचे, कोणत्या ज्युनियरकडून लिहून घेऊ नका. स्वतः तुम्ही लिहिले असावेत. आय थिंक आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी लिहिले असावेत हे, आणि व्यवस्थित सुंदर अक्षरात लिहायचेत आणि एकदा बघून जायचे की कोणत्या पेजेसवरती काय लिहिलेलं आहे, कारण की एखाद्या वेळेस तुम्हाला ते यामधून क्वेश्चन सुद्धा विचारू शकतात. जास्त करून तर नाही विचारत, एक वेळ चेक करतात कुठे काय मिस्टेक वगैरे आहेत का, तर यामधून तुम्ही एकदा हे चेक करू शकतात. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल्ससाठी सुद्धा किती मार्क आहेत, 5 मार्क त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देताय, तुमचा कॉन्फिडन्स किती आहे उत्तर देण्याचा. एखादी गोष्ट येत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला सॉरी म्हणायचं आहे, परंतु एखादी गोष्ट जर येते तर ती आठवायचा प्रयत्न करायचा, कॉन्फिडेंटली उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर 15 मार्क जे आहेत, हे 15 मार्क कशाचे आहेत, इंटरनल असेसमेंटचे मार्क आहेत 15 आणि इलेक्टिव्हचे हे मार्क आहेत 10. असे मिळून तुम्हाला एकूण 100 मार्काची वायवा किंवा त्याला प्रॅक्टिकल म्हणू शकतो आपण, हे तुमचं घेतलं जातं. त्यामुळे संस्कृतच्या प्रॅक्टिकलचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. फक्त जे काही संस्कृतचे आपले धातू आहेत, रूप शब्द आहेत किंवा अन्वय कशा पद्धतीने तयार करतात किंवा एखाद्या एक 5 ते 10 ओळीमध्ये आपलं इंट्रोडक्शन कशा पद्धतीने देता येईल, हे आपल्याला पाठ करून जायचं आहे. डोंट वरी, जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये, एकदम रिलॅक्समध्ये जायचं आहे आणि तुम्हाला वायवासाठी ऑल द बेस्ट. थँक यू.